कथा ब्रॉडगेज, लेखक शंकर पाटील। कोल्हापूरपर्यंतची रेल्वे लाईन ब्रॉडगेज होणार अशी बातमी छापून आली आणि कैक गावं जागी झाली। काही गावांना भीती पडली तर काहींना हाव सुटली। शहरातनं सभा होऊ लागल्या आणि खेड्यापाड्यातनं अर्ज थेट दिल्लीपर्यंत जाऊ लागले। खलबत सुरू झाली। महिनाभरातच बातम्यांना पेव फुटला। मोर्चे सुरू झाले। जो तो आपल्या गावचं घोडं पुढं दामटू लागला। गावागावातून अशी हालचाल सुरू झाली। पुढाऱ्यांना काम मिळालं। सभा घ्या, मोर्चे काढा, याला ऊत आला असं हे नवं वारं आलं आणि दिनू इटूनही आपलं गाव उठवून बसवलं। जिल्हापत्रातनं एक लेख प्रसिद्ध केला। गावालाही खूळ लागलं। 8-15 दिवसात संबंध गावाला रेल्वे लाईनचे डोहाळे लागले। दिनू इटूशिवाय लोकांच्या तोंडातनं दुसरं काही येईना झालं। त्यानं गाव सगळं भारून टाकलं। सभा घेतली, अर्ज खरडला। पोरा बाळासह मामलेदार कचेरीवर मोर्चा नेला। 5 लोकांचं एक शिष्टमंडळ घेऊन कलेक्टरची भेट घेतली। दिनू इटून आपलं काम सारखं सुरूच ठेवलं। पाणी लागत नव्हतं, पण खणायचं काम सोडलं नव्हतं। तसा दिनू इटू गावचा कार्यकर्ता होता। या 4-5 वर्षात एकदम पुढं आला होता। गावची सहकारी सोसायटीत राजकारण आणून पहिली फूट त्यानंच पाडली होती। हेच तरुण रक्ताचं नवं पॅनेल ग्रामपंचायतही घुसलं होतं। राखीव जागेवर आपली बायकोच तिथं निवडून आणली होती। दिनू इटूचा असा जोड कारभार होता आणि नवरा बायकोची जोडी गावात नव्यानं उदयास आली होती। या दोघांनी रेल्वे लाईनचा चंग बांधला। ब्रॉडगेजला वाहूनच घेतलं। व्यापारी हरकले। तसा गावचा बाजार मोठा होता। गावाला स्टेशन झालं तर त्याला पाहिजेच होतं। गावात काही मांग होते। ही विणकर ही मंडळीही खुश झाली। ह्या सगळ्यांनी पाठिंबा दिला। शेतकरीही मागं उभा राहिलाच। चांभाराची एक सहकारी सोसायटी होती। हे चर्मकारही सामील झाले। नवबुद्धही घुसले आणि दिनू इटूनं सहकुटुंब सहपरिवार पुढाकार घेऊन या कार्यासाठी एक ब्रॉडगेज समिती स्थापन केली। फंड उभारला। अधिकार हातात घेतले। कार्य असं सुरळीत सुरू झालं आणि एक दिवस दिनू इटूनं तातडीची सभा बोलावली। ब्रॉडगेज समितीचे सगळे लोक हजर झाले। दिनू इटूनं वर्तमानपत्रातली एक बातमी वाचून दाखवली। भारताचं मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीची ही बातमी होती। इचलकरंजीनं जोर केला होता। ही बातमी वाचल्यावर लोक भडकले। श्रीमंधर अण्णा तावातावानं म्हणाले, आपण डोळं झाक करून भागणार नाही। फाटाफूट तिकडं गेल्यावर इकडं काय होणार?